जसजसं उन्हाळा वाढतो तसतसं आयांचं टेन्शनही वाढतं। याचं एक कारण म्हणजे मुलांना सुट्ट्या लागतात आणि मुलं इकडे तिकडे कुठे मिळेल तिथे फिरतात, उन्हात बागडतात, खूप खूप खेळतात। त्यांनाही खूप बरं वाटत असतं ना। वर्षभर शाळा करून दमलेली मुलं सुट्टीचा आनंद घेत असतात, पण या सुट्टीमध्ये आणखीन एक गोष्ट उद्भवते आणि ती म्हणजे घामोळ्या। यालाच घमोरिया असं पण म्हणतात आणि इंग्रजीमध्ये हीट रॅश किंवा प्रिकली रॅश असेही म्हणतात। तर मग आपण बघणार आहोत की या हीट किंवा प्रिकली रॅशवरती कसे उपाय करायचे। नमस्कार, मी डॉक्टर पंकजा पाटील साळुंखे। मी एक बालरोगतज्ञ आहे आणि एका चिमुकलीची आई सुद्धा। आपल्या या चॅनलमध्ये आपण आई आणि बालक यांचे वेगवेगळे प्रश्न आणि त्यांची उत्तरं घेऊन येत असतो। चला तर मग सुरू करूयात। या प्रिकली रॅश किंवा घामोळ्या दूर करण्याचा पहिला आणि महत्त्वाचा उपाय म्हणजे तुमची रूम किंवा घर हे कूल ठेवायचं। यासाठी तुम्ही एसी किंवा फॅनचा वापर करू शकता, परंतु एसीचं टेम्परेचर किती ठेवायचं आणि फॅन वापरताना कोणती काळजी घ्यायची जेणेकरून बाळ आजारी पडणार नाहीत, तर यासाठी आम्ही एक वेगळा व्हिडिओ केला आहे। तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा। दुसरा उपाय म्हणजे आपले रूम्स जे असतात ते वेल व्हेंटिलेटेड ठेवायचे, म्हणजे याच्या हवेशीर ठेवायचे। यामध्ये हवेचा वावर योग्य असला पाहिजे। तिसरा उपाय म्हणजे आउटडोर ॲक्टिव्हिटीज थोड्याशा प्रिव्हेंट करायच्या। हा उपाय मुलांच्या बाबतीत अप्लाय करणं थोडंसं अवघड असतं, कारण मुलांना कधी नाही ते सुट्टीचा आनंद घ्यायचा असतो। यामध्ये तुम्ही असं करू शकता की अगदी सकाळी लवकर जेव्हा ऊन जास्त नसतं तेव्हा बाळांना खेळायला सोडू शकता आणि इव्हिनिंगमध्ये जेव्हा ऊन थोडंसं कमी झालेलं असतं तेव्हाही त्यांना खेळायला वेळ देऊ शकता। चौथा उपाय म्हणजे आपण जर घामोळ्या झाल्या असतील तर त्या ठिकाणी प्रिकली हीट पावडर वापरू शकतो, परंतु ही पावडर हायपोॲलर्जेनिक असावी। पाचवा उपाय म्हणजे आपण टॅल्कम पावडरचा वापर अतिशय कमी करावा किंवा वापरूच नये, कारण टॅल्कम पावडरमुळे बाळांच्या किंवा मुलांच्या शरीरावरती एक लेयर बनतो आणि या लेयरमुळे जो घाम येतो तो बाहेर न जाता तो साचतो आणि तिथे घामोळ्या तयार होतात। आणि शेवटचा उपाय म्हणजे आंघोळ झाल्यानंतर बाळांना किंवा मुलांना टॉवेलनी शरीर रब करून न पुसायला सांगता ते टॅप ड्राय करायला सांगायला हवं। याच्यामुळेही घामोळ्या होत नाही। हे 6 उपाय तुम्ही फॉलो करा आणि घमोरिया किंवा घामोळ्यांपासून तुमच्या आणि तुमच्या बाळाचा बचाव करा। आणि अशाच हेल्पफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी डॉक्टर मॉमी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।